तर जेजुरीच्या खंडोबाचा चंपाषष्ठी उत्सव हा सुरू आहे। मार्गशीर्ष प्रतिपदेला जेजुरी गडावर देवाची घटस्थापना होऊन उपासनेला सुरुवात झाली। आज मार्गशीर्ष पंचमीला देवाला तेलवण आणि हळद लावली जाते आणि त्यानिमित्तानं जेजुरी गडावरून गुरव, कोळी, वीर, घडशी या पुजारी सेवक वर्गाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने तेलहंडा काढण्यात आला। मंदिरासमोर या तेलहंड्याचं पूजन केलं गेलं। तसंच खंडोबाला वांग्याचं भरीत, बाजरीचा रोडगा, कांद्याची पात, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून खंडोबाच्या उपासनेची सांगता केली जाते। ही 3 दृश्य आपण पाहतोय। चंपाषष्ठी उत्सव हा जेजुरी गडावर साजरा होतोय। भंडाऱ्याची उधळण मोठ्या प्रमाणात होते, तर मंदिरासमोर तेलहंड्याचं पूजन केलं गेलं त्याची ही दृश्य आणि खंडोबाला नैवेद्य म्हणून खास वांग्याचं भरीत असतं, पुरणपोळी असते आणि ते नैवेद्य बनवण्याचं काम ज्यावेळी सुरू आहे त्यावेळेचे हे दृश्य 3 दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। जेजुरीमध्ये खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवासंदर्भातली ही दृश्य आपण पाहतो।